मॅनेजर कुठे गेला सदाशिव? काय हसायला काय झालं? अरे तो मॅनेजर आहे ना, तो माताजींच्या मेडिटेशन कॅम्पला गेलाय. काय? आणि फक्त तोच नाही, तुझे जे आवडते पेशंट आहेत ना शितोळे, ते पण गेले. शितोळे पण? Yes. हा काय रस्त्यावर आणणारेस का मला? काहीतरी माझं चालू राहू दे. प्रॅक्टिस चालू आहे ती पण बंद पाडणारेस का आता? मोह. शांत हो सौमित्र, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, या सगळ्यामध्ये फायदा तुझाच होणार आहे. ए तू माताजींसारखं बोलू नको हा, प्लीज प्लीज. ती सावनी राजमाने कधी येणार आहे सांग फक्त. वा, एक्साइटमेंट आहे म्हणजे. एक्साइटमेंट वगैरे नाहीये, मी फक्त विचारतोय. काय मला काय असं एवढं कौतुक नाही. उद्या काय तू मिस युनिव्हर्सला आणलं तरी मला काय. अपेक्षा बघा याच्या, मिस युनिव्हर्सला आणा म्हणे. तुला माहितीये माहीनं तुमच्या या कार्यक्रमाला काय नाव ठेवलंय? बनमस्का. बनमस्का चांगलं. माई आहेच तशी आमची क्रिएटिव्ह. हॅलो, हा सावनी. हो, आम्ही आतमध्ये येऊन बसलोय. हो ये. बर का सौमित्र, सावनी आली तुझी. थँक्यू. आता काय करायचंय मी? काय करायचंय म्हणजे, तुला आहे की एक्सपिरियन्स, जा बिंदास. हे बघ, तुम्ही दोघं जण व्यवस्थित बोलून घ्या, आम्ही जातो नाही का. एक मिनिट, बोलून घ्या म्हणजे तुम्ही इथंच थांबायचं, तुम्ही नाही जायचं कुठे? अरे आम्ही इथे थांबलो तर तुम्ही कसे बोलणार आहात? अरे कसं बोलणार म्हणजे, मी बोलतो ना, तुम्ही थांबा ना इकडे. मैत्री हाय. हा सौमित्र. हाय सौमित्र. हाय हाय हॅलो, मी आकृती. हाय. माझ्या आधी हे दोघं भेटले होते का? हा, त्यांचा प्रोग्राम होता इथे. नाही 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 नाही, ती माझी मैत्रीण आहे फक्त. आम्ही लगेच निघतोय. आणि तुम्ही दोघं बोला व्यवस्थित. नाही, तुम्ही थांबा ना इकडेच. म्हणजे इकडेच थांबा ना. हा, इथेच थांबतोय आम्ही. हा इकडेच. कॅरी ऑन. हो. बस. कुठे ठेव मला का विचारतोयस? मी तुला विचारते का की माझे पैसे कुठे ठेवू? नाही ना विचारत, मग तूही विचारत जाऊ नकोस. फिनिश. नंतर मला असं लक्षात आलं की 4 बॉयफ्रेंड झाले आपले, सगळे अनस्टेबल अफेअर्स. आता बस, आता आपल्याला स्टेबल रिलेशनशिपची गरज आहे. नॉट दॅट की मी आधीचे रिलेशनशिप्स रिग्रेट करते, कारण काय त्या सगळ्यामुळेच मी आता जी आहे ती आहे. तू वेल सेटल्ड आहेस, डॉक्टर आहेस, म्हणून मी तुला भेटायचं ठरवलं. माझे आधीचे बॉयफ्रेंड्स तुझ्या मनानं खूपच इमॅच्युअर होते. 25शीतली बाळ. मानलं पाहिजे तुला. नाही म्हणजे तू खरंच खूप ऑनेस्ट आहेस. म्हणजे एवढं कोणी नसतं आणि फारसं आता. रिलेशनशिप मध्ये ऑनेस्टी खूप महत्वाची आहे. एक्झॅक्टली. मग मी तुला ऑनेस्टली काहीतरी सांगू का? हो प्लीज सांग, आणि आता लगेच सांग, कारण काय मला सरप्राईजेस नको वाटतात. फार विचित्र होऊन जातात ते सगळं. तुला माहिती, आमच्या घरातलंच एक उदाहरण आहे. माझ्या आत्याला ना नीट ऐकूच नाही यायचं.
तिचं लग्न ठरवताना आमच्या घरच्यांनी हे सांगितलंच नाही. लग्न मोडेल या भीतीने ते लपवून ठेवलं. लग्न झाल्यावर आमच्या काकांना हे कळलं आणि भांडं फुटलं. काय कमाल आहे बघ. लग्न मोडू नये म्हणून जी गोष्ट लपवली ती लपवली म्हणूनच लग्न मोडलं. तेव्हापासून मी ठरवलं की आपण आपल्या रिलेशनशिप मध्ये कधीही खोटं बोलायचं नाही. सॉरी, तू काहीतरी बोलत होतास का? अरे हो, पण नाही, हे आवडलं मला. म्हणजे हाच जो खरेपणा आहे ना तो सगळ्यांमध्ये नसतो अगं आता. खरंय तुझं म्हणणं. तुला माहितीये, मी माझ्या बॉयफ्रेंड्सना आधीच सगळं सांगायचं. त्यावर आमची भांडणं पण व्हायची. 2 रिलेशनशिप्स तर त्याच्यामुळे तुटली. पण मी ठरवलं की जर नातं टिकायचं असेल तर ते फक्त ऑनेस्टीच्या बेसिसवर. नाही जमलं तर मी आयुष्यभर एकटी राहीन. अरे तू बोल ना काहीतरी, मी एकटीच बोलतेय मग आजपासनं. तू ते काय म्हणत होतास? हो, तर आता मी तुला ऑनेस्टली एक गोष्ट सांगतो. जिच्या थ्रू तू मला आज भेटायला आली आहेस ती माझी गर्लफ्रेंड आहे. व्हॉट? काहीतरीच काय? मला यावर अजिबातच विश्वास नाही बसत आहे. काय बोलतोयस तू? आय नो, पण दुर्दैवाने हेच खरं आहे. मैत्रीच माझी गर्लफ्रेंड आहे आणि ती आपल्याकडे नजर लावून बसली आपण काय बोलतोय ते ऐकायला. मैत्री? आय कांट बिलीव्ह दिस. माझ्याशी खोटं का बोललीस? काय हा तुझा बॉयफ्रेंड आहे, मला का नाही सांगितलंस? सांगितलं सौमित्र तिला? थँक्यू सौमित्र, तुम्हाला सांगितलंस. नाही तर मला कळलंच नसतं ना. मला जेन्युइनली कळत नाही तू असं का वागतेस. कारण आता तो माझा बॉयफ्रेंड राहिलेला नाहीये. एक मिनिट, ह्याला काहीतरी वेगळं वाटतंय. त्याच्या बाजूने अजून तुमचं चालू आहे. हे बघ, मला खरंच कळत नाही तू असे उद्योग का करतेस. आपलाच बॉयफ्रेंड खपवतेस का? सटकली आहे का तुझी? बरोबर बोललीस तू आता. बरोबर काय? तुमचं अजून चालू आहे तर दुसऱ्या मुली कशाला बघतोयस? सांग आता, का बघतोय मी मुली? कारण हे बघ सावनी, ती आमची अंतर्गत बाब आहे आणि त्यातलं तुला काहीही कळणार नाही. तो तू गप्प बस. अंतर्गत बाब आहे ना, मग ती घरी ठेवायची, बाहेर नाही आणायची. हे बघ, तुला एखादा मुलगा नकोय तर तो तू दुसऱ्याच्या गळ्यात कशाला मारतेस? हे बघ सौमित्र, ही मुलगी वेडी आहे. तुला हिच्यापेक्षा नक्की बेटर मुलगी मिळेल. बाय. हॅलो, एक्सक्यूज मी. सावनी, अगं. सावनी. हिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल म्हणून कोण समजते ही स्वतःला? शांत, आपण घरी नाही आहोत. आणि तू का सांगितलंस तिला आपल्याबद्दल? अगं काय, ती एवढं सगळं ऑनेस्टली सांगत होती, मग मी सांगायला पाहिजे ना खरं खरं काय ते. अरे पण हे खरं नाहीये ना सौमित्र, नाहीयेस तू माझा बॉयफ्रेंड आता. आणि असं सांगितलंस तर कशी मिळेल मुलगी? ठीक आहे, मग मी काय 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 सांगायचं मी? की तू सिंगल आहेस. तू हसतेस आकृती? हसरी आहे मी. याला विचारा, हा रोज सकाळी कुठे जातो? कुठं जातो? अगं आई, तू आधीच विचारलंयस ना, मग कशाला यांना सेपरेट विचारायला सांगते? चुप, मग चुप. मग नाही, काय चाललंय ते सांग पहिलं. कुठे काय चाललंय? बन मस्का प्रोसेस म्हणजे